बरीच कारणं एकत्र आली. एक तर झीशी माझा खूपच जुना संबंध आहे. म्हणजे झी अल्फा होता तेव्हापासून त्याने मला खूप छान रोल्स दिले. म्हणजे साहेब बीबी आणि मी मधला देशपांडे असेल किंवा जुळून येते रेशीम गाठी मधला नाना असेल, काही पिरियड मी नाना होतो. त्याच्यानंतर मी अजूनही अभिजित राजे आहे. हा म्हणजे सासूबाई अगोबाई सासूबाई मालिका झीनी मला दिली, एक वेगळं कॅरेक्टर दिलं. आणि त्या वयात हिरो हिरोईन मी आणि निवेदिता 8:30 वाजता आलो. आणि त्याच्यानंतरचं हे कॅरेक्टर वॉज प्लीजंट सरप्राईज फॉर मी. म्हणजे श्वेताने मला जेव्हा सांगितलं की मेन विलन आणि झीच्या पण मला वाटतं प्राजक्ता आणि प्राची तर त्यांनी मला फोनवर सांगितलं की आम्ही तुम्हाला अभिजित राजेमधून शिफ्ट करतोय आता विलनमध्ये. आणि खरं तर ही रिस्क होती पण त्यांनी ती घेतली माझ्यासाठी. माझ्यासाठी खूप मोठं हे होतं, चॅलेंज पण होतं आणि खूप चांगलं सरप्राईज होतं. दुसरी एक गोष्ट की माझी सासूरवाडी वाई आहे आणि माझे सासू सासरे आज इथे आलेले आहेत. ते मी विलनचा रोल करतोय ही जरा वाईट गोष्ट आहे पण आणि त्यासाठी मी लगेच ऍक्सेप्ट केलं. वाईच्या भागात शूटिंग असणार आहे, मला छान जावई म्हणून पाहुणचार सतत मिळणार आहे. आणि प्रोडक्शन पण श्वेताचं पहिल्यांदा मी तिच्याबरोबर काम करतोय पण इट इज फॅन्टॅस्टिक. म्हणजे फारच छान ट्रीटमेंट होती. लोकेशन्स खूप छान आहेत. आम्ही नेहमी शूटिंगला बाहेर म्हणतो, अतुल आणि मी नेहमी बरोबर असतो आणि आम्ही नेहमी हेच बोलत असतो की मुंबईपेक्षा किती बरं वाटतं ना, शुद्ध हवा निसर्ग सगळं बघायला मिळतं. ती बरीच कारणं होती. तर मेन झी आणि झीनी यावर्षी तर म्हणजे ऐतिहासिक हे केलं की मला मी 2 नाटकांसाठी नॉमिनेट झालो होतो, काळी राणी आणि 38 कृष्णविला. तर त्यापैकी खरं तर एक मला मिळायला पाहिजे पण दोन्ही नाटकांना अवॉर्ड्स त्यांनी मला दिली असं मला वाटतं इतिहासात पहिल्यांदा झालं. दॅट्स वाय म्हणजे अशी बरीच कारणं आहेत. आणि माझी टीम ही खूप छान आहे. विशेषतः या 4 मुली ज्या आहेत, टार्गेट म्हणतो त्यांना मी, खूप छान आहेत. यांच्याबरोबर सेटवर मजा येते. माझ्या 2 बायका पण छान आहेत, त्यांच्याशी गप्पा मारतो मी. माझा मुलगा आहे तो असतो छान माझ्याशी गप्पा मारायला. हिरोला मी यशोदास म्हणतो. हा, तर तो यशोदास सारखा दिसतो. मला खूप आवडता सिंगर आहे यशोदास आणि तो खूप वेळा यशोदास सारखा दिसतो. माझ्या बायकोला तो अल्लू अर्जुन सारखा दिसतो आणि अल्लू अर्जुनही सगळ्यांचा लाडका आहे, माझा पण लाडका आहे. सो त्याच्यामध्ये मगाशी कोणतरी उल्लेख केला बा, त्याच्या भावाने उल्लेख केला की त्याच्यात खूप शांतपणा आहे, नम्रपणा आहे आणि खरंच आहे. या पोझिशनला हा रोल करत असताना तो सांभाळणं खूप कठीण असतं, मी बघितलेलं आहे. पण तो त्यांनी तसाच टिकवावा. सूर्या आमच्यासाठी पाणी घेऊन ये की कवाचा इथं उभा राहिला. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.